पनवेलच्या विसाळे बहीण भावाच्या जोडीने सोबत या मराठी सिनेमाच्या माध्यमातून चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले आहे। आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते या चित्रपटाच्या पोस्टरचे लॉन्चिंग करण्यात आले। टीनेज लव्ह स्टोरी असणारा सोबत हा मराठी सिनेमा सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे। सोबत चित्रपटाच्या पोस्टरचं लॉन्चिंग आता संपन्न झालंय। मी या चित्रपटाच्या सगळ्या टीमला मनापासून शुभेच्छा देतो। मोनालिसा बागल जी आहेत किंवा आमचे विसाळे आणि त्यांचे सगळे सहकारी यांच्या या पूर्ण टीमला शुभेच्छा देत असताना पनवेलमधून एक पिक्चर लॉन्च होतोय, पनवेलमधून एक चित्रपट पुढे जातोय आणि प्रत्येक तरुण माणसाला आपण या जगात काहीतरी फरक करून दाखवला पाहिजे असं वाटत असतं। मला वाटतं या टीमच्या मध्येही तो उत्साह मला दिसतोय। ज्या वेळेला एखाद्या भावनिक नात्याचा विषय येतो त्या भावनिक नात्यामध्ये असणारी गुंतागुंत आणि ती उलगडण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी त्याच्यावर काढलेला मार्ग असा हा चित्रपट सप्टेंबर महिन्यामध्ये रिलीज होतोय। मी सगळ्या तरुणांना विशेषत्वानं पनवेलच्या रायगडच्या तरुणांना आवाहन करेन की त्यांनी आवर्जून हा पिक्चर थिएटरमध्ये सिनेमागृहामध्ये जाऊन पाहिला पाहिजे आणि लवकरच गाणी आणि या सगळ्याच्या माध्यमातून हा चित्रपट आपल्या सर्वांच्या पुढे येईल। मी मनापासून शुभेच्छा देतो। या चित्रपटाची स्टोरी बेसिकली ही एक टीनेज लव्ह स्टोरी आहे, ज्यामध्ये मोनालिसाने आम्ही काम केलं आहे सोबत आणि पिक्चरचं नावसुद्धा सोबतच आहे। अँड ही एक टीनेज लव्ह स्टोरी आहे ज्याच्यामध्ये आम्ही सांगितलं आहे की प्रेम सक्सेसफुल होण्यासाठी काय काय गरजेचं आहे किंवा प्रेम करताना काय राईट आणि काय रॉंग हे सगळं आमच्या मूवीमध्ये दाखवलं आहे। अँड फर्स्ट हाफमध्ये तुम्हाला कॉमेडी सगळी मस्ती वगैरे आमची कॉलेज लाईफची बघायला भेटेल। अँड सेकंड हाफमध्ये लॉचा विषय जे मी डिस्क्लोज करत नाही आहे बिकॉज तोच एक असा मुद्दा आहे जे बघायला तुम्हाला थिएटरमध्ये जावं लागेल। सो मी ते तुम्हाला सांगणार नाही, बट प्रेम करताना काय राईट काय रॉंग किंवा काय काय प्रसंग निर्माण होतात, काय काय डिफिकल्टीज येतात, तर हे सगळं तुम्हाला आमच्या मूवीमध्ये बघायला भेटेल। सो तुम्ही नक्की तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जा आणि माझी मूवी बघा। ह्या चित्रपटाची तयारी करत असताना काय काय तुला करावं लागलं नेमकं? कारण तू मला असं वाटतं की सुरुवात पहिल्यांदाच या चित्रपट क्षेत्रामध्ये पदार्पण करतोय, बरोबर ना? बरोबर। काय तयारी केली नेमकं? तयारी म्हणजे सर्वात मेन म्हणजे जे होतं ते होतं माझ्या वडिलांचा सपोर्ट। त्यांच्या सपोर्टशिवाय माझा काहीच म्हणजे मी विचार नव्हता केला ह्या इंडस्ट्रीमध्ये पुढे कसं सक्सेसफुल यायचं। तर सक्सेसफुल अजून तर काय म्हणजे आता जस्ट स्टार्ट आहे, तर ते करताना पप्पांनी खूप सपोर्ट केलं। जसं की माझ्या ॲक्टिंगमध्ये जे म्हणजे ते लहानपणापासून मोठे होईपर्यंत त्यांनी जे पाहिलं चित्रपटात ते मला सांगत गेले की बेटा हे कर। त्यांनी माझ्या केसांवर पण खूप आमचे हे व्हायचे की तुला ही हेअरस्टाईल, तर त्यांचा हर एक गोष्टीत खूप सपोर्ट होता, माझ्या ड्रेसिंगवरनं घेऊन ते हेअरस्टाईल। सो ॲक्टिंगचा जर विषय घेतला तर कल्याण चौधरी हे माझे ट्रेनर होते, तर यांनी मला एक 1 मंथ आम्ही त्या स्क्रिप्टवर काम केलं। अँड जे पण स्टोरीमध्ये होतं त्याचा एक सीन आम्ही रोज 4-4 तास त्याच्यावर आम्ही वर्क केलं। व्हरायटीजमध्ये आम्ही ट्राय केलं की हे केलं तर कसं वाटेल, ते केलं तर छान वाटेल। सो बेसिकली ही माझी जर्नी होती। अँड मग हे केल्यानंतर इम्प्लिमेंटेशन डायरेक्ट सेटवर। अजून कोण कोण कलाकार सोबत आहेत आपल्या चित्रपटामध्ये? प्रदीप वेलंकर, अजून स्मिता गोंदकर मॅडम, नागेश भोसले, विजय गोखले अँड गिरीश परदेसी आणि अजून आहे बरेच 2-3 स्टारकास्ट आहेत। मी सुद्धा पनवेलचाच आहे, मला तुमचा भरभरून सपोर्ट लागेल। तर आम्ही एक पब्लिसिटीसाठी एक स्ट्रॅटेजी ठरवली आहे, ज्यामध्ये असं केलं आहे की हॅशटॅग सोबत अँड सोबत ऑफ द डे, त्यामध्ये तुमच्या डेचा एक जो पण चांगला सोबत असेल त्यासोबत एक फोटो पोस्ट करायचा, हॅशटॅग सोबत अँड सोबत ऑफ द डे। हे तुम्ही पोस्ट करून मला सपोर्ट करू शकतात बिकॉज मला खरंच तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे। अँड पनवेलचा असल्यामुळे पनवेलमध्ये पिक्चर हिट झालाच पाहिजे। सो तुमचा सपोर्ट नक्कीच असू द्या माझ्यासोबत। थँक्यू। चित्रपटाची निर्मिती ज्यांनी केली कश्मीरा विसाळे, त्यांना आपण विचारू की या चित्रपटाविषयी, कारण निर्मिती म्हणजे सर्वात महत्त्वाचा पार्ट त्यांचा आहे। आपण पहिल्यांदा निर्मिती क्षेत्रामध्ये उतरत आहात, तर कसा काय एक्सपिरियन्स होता? एक्सपिरियन्स खूप चांगला आहे, वाईटसुद्धा आहे। खूप असे एक्सपिरियन्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचा एक्सपिरियन्स करावा लागला बिकॉज आम्हाला पार लाईक स्टार्टपासून सगळं करावं लागलं। सो आम्ही एक खूप सुंदरशी आणि वेगळीशी लव्ह स्टोरी तुमच्या समोर
काय म्हणतात घेऊन येत आहोत. सो मी तुम्हाला सर्वांना विनंती करेल की प्लीज आमच्यासोबत राहा आणि एक सुंदरशी चित्रपट तुमच्यासमोर येत आहे सोबत. सो प्लीज वॉच अँड गिव्ह युअर लव्ह. चित्रपटाचा दिग्दर्शक कोण आहे किंवा संगीत कोणी केलेलं आहे, त्याच्या लिरिक्स याच्याविषयी काय माहिती द्याल? आमच्या चित्रपटाचे दिग्दर्शक मिलिंद उके हे आहेत. म्युझिकबद्दल आपण मनोज ठाकूर, स्वरूप म्हणून आहेत, वैशाली सामंत यांनी गायलेले आहे, परत क्षितिज तारे यांनीसुद्धा गायलेले आहेत. टोटल किती चित्रपटामध्ये किती गाणी आहेत? चार गाणी. त्या सर्वांचं पूर्ण झालेलं आहे आता, म्हणजे लवकरच फक्त प्रदर्शनाच्या मार्गावरती. ओके ओके ओके. म्युझिक लॉन्च लवकरच होईल आणि तुमच्यासमोर येतीलच. खूप छान गाणी आहेत, तुम्हाला नक्कीच आवडेल असं आय विश. 1 वर्षापूर्वी साधारणतः म्हणता येईल की सोबत नावाची सुरुवात म्हणजे मी केली सिनेमा हे करताना. लीड रोल किंवा प्रमुख भूमिका म्हणणारा माझा हा सर्वप्रथम चित्रपट होता. फक्त रिलीज थोडासा काही कारणास्तव लेट होतं. त्यानंतर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये माझं पदार्पण ह्या सिनेमातून होत होतं असं म्हणता येईल. आत्ताच माझा झाला बोभाटा नावाचा एक सिनेमा प्रदर्शित झाला, त्यातून आता थोडंसं महाराष्ट्रापर्यंत पोचली आणि सोबत मला कदाचित प्रत्येक घरापर्यंत घेऊन जाईल. सोबत करण्याचा एक्सपिरियन्स माझा खूप छान होता म्हणता येईल. सोबत मीन्स टुगेदर. आयुष्य जगताना माणूस एकटं तर नाही जगू शकत, कोणाची ना कोणाची तरी सोबत लागतेच. तर अशीच एक लव्ह स्टोरी म्हणता येईल घेऊन येतो आहे आम्ही. आपण बघतो फार टिपिकल लव्ह स्टोरीज बघतो की असं काहीतरी मारहाणी आणि हे सर्व. तर मी म्हणता येईल मी काम करते आता ह्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये, तर ही थोडासा एक वेगळा सब्जेक्ट आहे. आय होप सो की तुम्हाला आवडेल. आणि सो गाईज तुम्हाला लवकरच हा सिनेमा येतो इन मंथ ऑफ सप्टेंबर रिलीजचं प्लॅनिंग आहे. सिनेमा येतो आहे तुमच्याजवळ. सो तुम्हाला जायचं आहे, विथ फॅमिली जायचं आहे आणि चित्रपट आमचा पाहायचा आहे हिमांशूला आणि मला भरभरून प्रेम द्यायचं आहे. आणि आय होप सो की हा पनवेलचा आहे, सो पनवेलकर त्याला खूप सपोर्ट करतील.